विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाची राज्यभरात देशभरात चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे विरोधकांना आपली ताकद दाखवण्याची संधी उद्या आणि त्यामुळे कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। मात्र आता राज ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय। आमच्या भेटीगाठी होत राहणार आहेत असं विधान राज ठाकरेंनी केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आलाय। मी आणि उद्धव बाहेर पडलो। उठणं बसणं ते होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे। भूमिकाच कळत नाही त्यांची। आता काही दिवसानंतर त्यांना जादूचे प्रयोग करावे लागेल। फू केलं, अरे आता इथं होते, कुठे गेले, अरे ते बांद्राला पोहोचले। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी राज्याचं राजकीय वर्तुळ व्यापून टाकले। गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण याच मुद्द्याभोवती फिरतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलंय। आता आमच्या भेटीगाठी होतच राहणार आहेत असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले। आम्ही किती वेळा भेटलो हे मोजणं सोडून द्या असा सल्ला राज ठाकरे यांनी माध्यमांना दिलाय। मी आणि उद्धव बाहेर पडलो। मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत, आम्हीच विसरलो। बरं आता सोडून द्या ना। आता उठणं बसणं ते होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। एकीकडे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंवरची टीका। यामुळे राज ठाकरेंचे हे वाग्बाण शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागलेत। त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय। राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय तेच कळत नसल्याचा टोला शिरसाट यांनी लगावलाय। हीच भूमिकाच कळत नाही त्यांची। आता काही दिवसानंतर त्यांना जादूचे प्रयोग करावे लागेल। फू केलं, अरे आता इथं होते, कुठे गेले, अरे ते बांद्राला पोहोचले, असं दिसेल चित्र। अरे आता तर होते स्टेजवर, नाही बांद्रामध्ये आहेत। हे जादूचे प्रयोग चालू आहेत। आता महाविकास आघाडी मध्ये भलेही काँग्रेस आणि शरद पवार यांना विचारो ना विचारो, यांना त्यांच्याबरोबर फरफटत जावं लागणार आहे। म्हणून म्हणलो की काही दिवसानंतर कोणते पक्ष कोणत्या पक्षात विलीन होईल हे सांगता येत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरून शिवसेनेनं टोला लगावला असला तरी महाविकास आघाडीने मात्र याचं स्वागत केलंय। दोन भाऊ भेटत असतील तर त्यात गैर काय असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। तर मराठी माणसासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणारच असा ठाम विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केलाय। ते भेटत राहिले तर आनंदच आहे ना। कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये लोक जेव्हा भेटतील, विचारांची देवाणघेवाण होईल, तेव्हाच लोकशाही चालेल ना। त्याच्यामुळे जर उद्धवजी आणि राजजी भेटत असतील तर त्याच्यात गैर काय, चांगलंच आहे ना। त्यांनी भेटलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, देशाच्या हिताचं असेल, त्याच्यासाठी सगळे राजकीय पक्ष जर चर्चा करत असतील तर त्याचं आपण उलट स्वागत केलं पाहिजे। आता तर एक स्वच्छ आहे, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी वाचवण्यासाठी आणि या मराठी माणसांची, महाराष्ट्राची मुंबई वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखलंय आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकात नव्हे तर महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आणि मुंबईसाठी या दोन्ही बंधू एकत्र येणारच येणार, त्यामध्ये कोणतीही शंका नाही। आजवर अनेकदा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिले होते। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। मात्र राज ठाकरेंनी राजकीय युतीबाबत बोलताना काळजी घेतली होती। मात्र मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी जाहीरपणे एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले। त्यामुळे या चर्चांना वेग आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।